द लिजेंड HPL हरपोडे हाफ स्पीच बॉल क्रिकेट स्पर्धेत नानोई स्पोर्ट्स प्रथम क्रमांक, श्रेया स्पोर्ट्स द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक स्वामी समर्थ स्पोर्ट्स यांनी पटकावला। धामणी खोऱ्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आपले वेगळेपण जपणारे गाव म्हणून पन्हाळा तालुक्यातील हरपोडे या गावास ओळखले जाते। ज्या गावामध्ये कोणताही गडतट न बाळगता किंवा कोणाविषयी आकसबुद्धी न ठेवता येथील अनेक तरुण एकत्र येत गावामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवतात। हे उपक्रम राबवत असताना कधी कोणाविषयी राग नाही किंवा कोणाविषयी द्वेष न बाळगता अगदी हसत खेळत खेळाडू वृत्तीने हे तरुण आपापल्या कामांमधून थोडासा वेळ काढून दरवर्षी द लिजेंड HPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते IPLच्या धर्तीवर ज्या पद्धतीने खेळाडूंची बोली लावली जाते त्यानुसार आपापल्या परीने ठराविक रक्कम देऊन खेळाडू विकत घेतले जातात आणि त्यातूनच गावातील वयवर्ष 35 ते 50 वयोगटातील 60 ते 70 तरुण एकत्र येत 2023 पासून द लिजेंड HPL स्पर्धेचे आयोजन करतात। यावर्षी घेण्यात आलेल्या या प्रत्येकी 5 ओव्हर असणाऱ्या हाफ स्पीच बॉल क्रिकेट स्पर्धेत नानोई स्पोर्ट्स प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक श्रेया स्पोर्ट्स तर तृतीय क्रमांक स्वामी समर्थ स्पोर्ट्स या संघांनी पटकावला। 2023 पासून ते आज तागायत द लिजेंड HPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। यावर्षीही तिसऱ्या पर्वात या सर्व तरुणांकडून द लिजेंड HPL 2025 चे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये हरपोडे तसेच हरपोडेपैकी निवाचेवाडी येथील एकूण 6 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये गावातीलच वीर मराठा स्पोर्ट्स, स्वामी समर्थ स्पोर्ट्स, नानोई स्पोर्ट्स, अण्णा स्पोर्ट्स, श्रेया स्पोर्ट्स, हौसाई स्पोर्ट्स या क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 9 वाजता धामणी खोऱ्यातील लिजेंड क्रिकेट खेळाडूंच्या उपस्थितीत तसेच हरपोडे गावातील व परिसरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। त्यावेळी स्पर्धा संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा भव्य असा सत्कार करण्यात आला। त्यानंतर प्रत्यक्ष 10 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली आणि दिनांक 29 व 30 मार्च या 2 दिवशी ही स्पर्धा पार पडली। यामध्ये IPLच्या धर्तीवर सामने घेण्यात येऊन त्यातून शेवटी 3 संघ विजयी घोषित करण्यात आले। क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून सचिन चौगले, विष्णू चव्हाण, महेश पाटील, हेमंत खोडके, विजय चौगले यांनी काम पाहिले तर संपूर्ण कार्यक्रमाचे तसेच क्रिकेट स्पर्धेचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले। तसेच त्यावेळी त्यांना सूरज मोहिते यांनी साथ दिली। धावा नोंदणी रणजित दामोदर चौगले यांनी केली। तर लिजेंड HPL हरपोडे हाफ स्पीच बॉल स्पर्धेचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक धोंडराम लहू चव्हाण, सरपंच अर्चना अशोक चौगले, आप्पासो पाटील, MG पाटील धुंदवडे, राव गोपाळा चौगले हरपोडे, विष्णू गणपती चौगले, विलास पाटील सर वेतवडे, नामदेव दळवी वेतवडे, विलास भित्तम वित्तमवाडी, कृष्णात सोनार पनोरे, विष्णू चव्हाण निवाचेवाडी, उदय पाटील गोगवे, विलास पाटील सर अंबर्डे, शिवाजी कांबळे पनुत्रे, संदीप टिक्के सुळे, संभाजी पाटील कोदवडे, रवींद्र पाटील गवशी, शिवाजी कुंडलिक पाटील गवशी यासह धामणी खोऱ्यातील लिजेंड क्रिकेट खेळाडू यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी हरपोडेसह धामणी खोऱ्यातील अनेक क्रिकेटप्रेमी या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण स्पर्धेचे आयोजन विष्णू धोंडराम चव्हाण सर, सचिन अण्णाप्पा चौगले, विष्णू कृष्णात जाधव, हेमंत भिकाजी खोडके सर, धनाजी आनंद चौगले, निलेश आप्पासो पाटील, सुनील पांडुरंग चव्हाण तसेच सर्व लिजेंड खेळाडू आणि ग्रामस्थ यांनी केले होते। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी हरपोडेहून अनिल सुतार।